आणि आपण बघतोय ही आताची थेट दृश्य परभणीमधली ही दृश्य आहेत। आंबेडकरी चळवळीमधील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी सध्या राहुल गांधी पोहोचलेले आपण पाहतोय। परभणी शहरामध्ये आज या भेटी राहुल गांधी सध्या घेत आहेत आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी विजय वाकोडे यांचं निधन झालेलं आहे। परभणीमध्ये ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला विजय वाकोडे हे उपस्थित होते। त्याच वेळेला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला होता। पंकज क्षीरसागर आपल्याला माहिती देतात। पंकज, यामिनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते म्हणून विजय वाकोडे यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता। मोठं काम त्यांचं आहे आणि या पूर्ण परभणीतील संविधानाची विटंबना झाल्याच्या नंतर जे आंदोलन आहे ते शांततेमध्ये करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता। त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं होतं आणि ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची अंत्यविधी करण्यात आला। अंत्यविधीवरून परतत असताना अंत्यविधी पार पाडून परतत असताना त्यांना त्रास होत होता आणि त्या त्रासाच्या नंतर त्यांना अटॅक आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे हेही प्रकरण तेवढं संवेदनशील आहे जेवढं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं आहे आणि त्याच अनुषंगानं आज राहुल गांधी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले। इथं त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांच्या मुली आहेत। या सर्वांशी राहुल गांधी ते स्वतः संवाद साधत आहेत। या अगोदर जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वीच शरद पवार असतील, शरद पवार गेल्याच्या नंतर अजित पवार असतील, या सर्वांनीच इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं आणि त्यानंतर आज राहुल गांधी जे आहेत ते राहुल गांधी इथे येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत आहे। जवळपास 10 मिनिटं झालं राहुल गांधी त्यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांचं जे काही संवाद आहे त्यांच्या कुटुंबियांशी सुरू आहे। यावेळी अगदी पंकज, आतापर्यंत अनेक लढे खरं तर विजय वाकोडे यांनी स्वतःच्या सहभागाने उभारलेले आपण पाहिले आहेत। म्हणजे अनेक मोर्चे असतील, रास्ता रोको आंदोलनं असतील, मात्र या सगळ्या आंदोलनांना एक संवेदनशील नेता म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे। आणि असं असताना म्हणजे आता ज्या वेळेला परभणीमध्ये इतकं संवेदनशील वातावरण असताना सुद्धा विजय वाकोडे यांनी अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन व्हावं यासाठी प्रयत्न केलेले होते। निश्चितच जेव्हा संविधानाची विटंबना झाली त्यानंतर परभणीमध्ये त्या माथेफिरूला पकडण्यात आलं, तात्काळ त्याला पोलिसांनीही ताब्यात घेतलं। यानंतर परभणीमध्ये त्याचे पडसाद जे आहेत ते उमटायला सुरू झाले। शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या आंदोलन झालं, काही जणांनी रेल्वे रोकोही केला। मात्र विजय वाकोडे असतील, त्यांच्या सोबत इतर सहकारी जे होते या सर्वांनी शांततेचं आवाहन सर्वांना केलं होतं। शांतता राखायची, आपल्याला कुठलीही हिंसा करायची नाही, संविधानाच्या मार्गाने जाणारा हा व्यक्ती होता। त्याच अनुषंगाने त्यांनी इथलं जे आंदोलन होतं ते आंदोलनही शांततेतच सर्वत्र करण्याचं आवाहन केलं होतं। दुसऱ्या दिवशी बंदमध्ये जेव्हा बंदचं आवाहन केलं होतं त्यामध्येही शांततेनं आंदोलन सुरू होतं। ज्या ज्या ठिकाणी काही अशा गोष्टी हिंसक गोष्टी कळाल्या त्यांना त्या ठिकाणी ते स्वतः जाऊन सर्व तरुणांना आणि इतर आंदोलकांना शांत करत होते, पोलीस प्रशासनाला सहकार्य करत होते। आणि या सर्व एकूणच त्यांचं वय बघता आणि ही सगळी धावपळ बघता त्यांच्यावरही कुठेतरी प्रेशर आलं होतं। आणि कारण महत्वाचं म्हणजे त्यांचाही या पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्या पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये त्यांचंही नाव 1 नंबरला यामध्ये होतं। अगदी, त्यामुळे पॅन्थर विजय वाकोडे यांच्या निधनानंतर आता आंबेडकरी अनुयायांचा एक मोठा आधारवड हरपला अशी ही भावना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।